नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. अरे वा, भाजप नेते चित्रा वाघ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. का? त्यांचा एक सध्या व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. भाषणातील आवेश पाहून मला वाटलं की महाराष्ट्रातील बेरोजगारी संपली की काय, महागाई अर्ध्यावर आली की काय आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या की काय. पण नाही, भ्रमनिराश झाला माझा. शांतपणे ऐकल्यावर लक्षात आलं की चित्राताई संडास आणि बाथरूमच्या विषयावर रणशिंग फुंकत होत्या. सरकारने किती शौचालय बांधली, किती बाथरूम उभारले ह्याचे ढोल 10 पैकी 6 घरात टॉयलेट नव्हतं. चित्राताई, मानलं पाहिजे तुम्हाला. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जिथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आहे, तिथे राजकारणाची पातळी थेट संडास बाथरूम पर्यंत आणण्याची किमया तुम्हीच करू शकता. असो, देशात आणि राज्यात सत्ता तुमची, अर्थसंकल्प तुमचा, प्रशासन तुमचं, यंत्रणा तुमची, पण जनतेसमोर सांगण्यासारखं रोजगार, शिक्षण, उद्योग, शेती किंवा महागाईवरील ठोस यश उरलेलं नाही का? म्हणून आता भाषणाचे विषयही उथळ झाले आहेत का? जर सरकारने एवढी मोठी कामगिरी केली असेल तर महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना किती रोजगार मिळाले तेही तुम्ही सांगितलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ, भरती प्रक्रियेतील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यावर तुम्ही बोललं पाहिजे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते, शेतकरी संकटात आहे, यावरही तुमची भूमिका मांडली पाहिजे. पण नाही, जनतेच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नांवर मौन आणि कॅमेऱ्यासमोर फक्त गाजावाजा. जनता हेही विसरलेली नाही की विरोधी पक्षात असताना ज्या नेत्यांवर गंभीर आरोप केले गेले त्यांच्या सोबत आज सत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत. भूमिका बदलतात, मित्र बदलतात, आरोप बदलतात, पण जनतेच्या समस्या मात्र तशाच राहतात. म्हणूनच लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याऐवजी खऱ्या प्रश्नांची उत्तरं द्या. ओरडून, गोंधळ घालून किंवा विषयांतर करून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न झाकले जाणार नाहीत. हा महाराष्ट्र स्वाभिमानाचा आहे. इथली जनता सर्व पाहत आहे, सर्व ऐकत आहे आणि योग्य वेळी लोकशाहीच्या मार्गाने आपला निर्णय ही महाराष्ट्रातील जनता एक दिवस देणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.